नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्त पौष्टिक असे उडदाचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत। तर ह्या लाडूमुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अशक्तपणा जाणवत नाही। पाठदुखी, कंबरदुखी, त्यानंतर केस गळती होत असेल तर ह्यापासून आराम मिळतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर ह्यासाठी मी 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे। एक सुती कपड्याने ही डाळ पुसून घ्यायची आहे, जेणेकरून यावरचं पीठ किंवा धूळ वगैरे जर लागली असेल तर ती निघून जायला मदत होते। आणि याला आता लो टू मीडियम हीटवर आपण छान खमंग असा वास येईपर्यंत भाजून घेणार आहोत। उडदाची डाळ ही खूप जास्त पौष्टिक असते, यामुळे कुठल्याही प्रकारची सांधेदुखी होत नाही किंवा तुमची हाडं वगैरे ठणकत असतील तर त्याचा त्रास देखील कमी होतो। उडदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम देखील असतं आणि हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी उडदाची डाळ ही खूप महत्त्वाचं काम करते। तर ह्या पद्धतीने आपण ही डाळ भाजून घेणार आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे हे जे लाडू आहेत हे अगदी घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये आपण बनवू शकतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे लाडू आवडतील आणि अगदी सगळ्यांसाठीच, सगळ्यांच्या आरोग्यासाठी हे लाडू खूप महत्त्वाचं काम करतात। तर याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे। याचा थोडासा सुवास देखील सुटायला सुरुवात झालेली आहे। तर तुमच्याकडे जर गिरणी असेल तर तुम्ही ही डाळ त्यावर देखील दळू शकता, पण ही मिक्सरला देखील खूप पटकन बारीक होते, त्यामुळे एवढा प्रॉब्लेम येत नाही। आता ही डाळ थंड करून घेतली आहे आपण। गरम गरम असताना मिक्सरमध्ये अजिबात दळून घ्यायची नाही आहे आणि मिक्सरच्या छोट्या जारमध्ये मी याला बारीक करून घेणार आहे। तर हार्डली 2 ते 3 बॅचमध्ये ही डाळ मस्त बारीक होते। आता जरी थोडीशी जाडसर वाटत असेल तरी देखील याला परत एकदा फिरवून घेतल्यानंतर याचं अगदी मस्त बारीक असं पीठ बनून तयार झालेलं आहे। तर ह्याच पद्धतीने सगळी उडदाची डाळ मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील ॲड करणार आहोत। तर ड्रायफ्रूट्सचं प्रमाण म्हणाल तर खारीक, खोबरं, काजू, बदाम आणि डिंक हे सगळं मी 50-50 ग्रॅम घेतलेलं आहे। तर फार असं काही यामध्ये रॉकेट सायन्स असं नाही आहे किंवा ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर मी एकदमच जेव्हा डिंकाचे लाडू केले होते तेव्हाच हे जे मिक्सचर आहे ड्रायफ्रूटचं ते साईडला काढून ठेवलं होतं। पण एवढ्या डाळीसाठी साधारणपणे सगळं मटेरियल म्हणजे खारीक, खोबरं, काजू, बदाम आणि डिंक हे सगळं 50-50 ग्रॅम घ्यायचं आहे आणि आवडीनुसार यामध्ये पिठी साखर घालायची आहे। तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही यामध्ये हलकासा गूळ मेल्ट करून देखील घालू शकता, त्यामुळे देखील याची चव खूप छान लागते। तर आता ह्यामध्ये मी पिठी साखर ॲड केली आहे। जेवढं तुम्हाला गोड हवं आहे तेवढी साखर तुम्ही यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। तर यामध्ये मी आता पिठी साखर घालून घेतली आहे। हे छान असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे। त्यानंतर थोडीशी विलायची पावडर देखील घालून घ्यायची आहे। आता हे सगळं छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण साजूक तूप घालून घेणार आहोत। तर साजूक तूप एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं करून ॲड यामध्ये करायचं आहे। कारण तुम्ही जर एकदम घातलं तर हे पातळ होऊ शकतं, त्यामुळे थोडं थोडं करून तूप यामध्ये ॲड करायचं, जेणेकरून लाडूला छान अशी बाइंडिंग येईल। तर यामध्ये मी आता तूप ॲड करून घेतलेलं आहे। हे सगळं छान असं मिक्स करायचं आणि मग तुम्हाला आवडतील त्या छोट्या मोठ्या साईजमध्ये हे उडदाचे लाडू आपण बांधून घेणार आहोत किंवा वळून घेणार आहोत। तर चमच्याच्या साहाय्याने हे सगळं मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मध्यम आकाराचे आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत। तर सध्या जरी तूप तुम्हाला जास्त वाटत असेल तरी देखील हे मिक्स केल्यानंतर ॲटोमॅटिक याला छान अशी बाइंडिंग येते आणि त्यानंतर आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत। तर हे उडदाचे लाडू खायला देखील खूप छान लागतात आणि जेवढे छान लागतात त्यापेक्षा कित्येक पटीने हे लाडू पौष्टिक देखील आहेत। तर हिवाळ्यामध्ये तुम्ही हे उडदाचे लाडू नक्की ट्राय करा। कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा।
तर हे सगळं व्यवस्थित मी असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण याचे छान असे लाडू वळून घेणार आहोत. तर तुम्ही जर खूप हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही साखरेच्या ऐवजी इथे गुळाचा वापर देखील करू शकता किंवा तुपाचं प्रमाण देखील थोडंफार कमी जास्त करू शकता. पण आपल्या रोजच्या आहारामध्ये रोज कमीत कमी 1 चमचा तूप तरी आपण खाणं हे खूप आवश्यक आहे. ह्यामुळे आपल्या शरीराला तुपाचा खूप फायदा होतो, कारण तूप आपल्या शरीरासाठी एक प्रकारचं वंगण म्हणून काम करतं. तर आता ह्या पद्धतीने मी छान असे लाडू बांधून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता हे लवकर खराब देखील होत नाही. तर मैत्रिणींनो, उडदाच्या लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा. लाडू कसे वाटले ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.